कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा हा, आणि हा सकाळपासून दुसरा चहा आहे हा? पण जयश्रीला काय सांगायचं? पहिलाच चहा सांगणार आहे. शाबास. बाबा आता 2 चहा पुरे झालंय. परत जर तुम्ही चहा घेतला ना तर आता ऍसिडिटी वाढेल तुमची. अगं तुझ्या हातचा चहा म्हणजे एकदम फर्स्ट क्लास असतो ग. काय बाबा. गुड मॉर्निंग वसुंधरा, डबा रेडी? हो आले आले. काय रे, झाली का तयारी? हो झाली. हे बाकीचे कुठे आहेत? ठीक आहे. दादा, अखिल, चला चला, उशीर होईल. रेडी रेडी, चला. भाऊजी तुमचा नाव. ओके, थँक्यू. बेबी हा घे तुझा. थँक्यू. चला निघायचं ना? हो चल निघूया. प्रसाद घेऊन जा. हा. सगळी तयारी झाली आहे ना रे? हो आई, सगळी तयारी झाली आहे. वा, काय चित्र दिसतंय. माझ्या तिन्ही सुना मस्तपैकी कामाला लागल्यात. अरे माझी मुलं आनंदाने एकत्र ऑफिस मध्ये चाललीत. मस्त. अरे हो, ते कामावरून आठवलं. आई तुमची औषधं आणायची आहेत ना? आणू मी? काही गरज नाहीये. तू घरातली कामं कर ना, त्यांनाही आणेल. आई ऑलरेडी आणली आहेत, म्हणजे ऑर्डर केली आहेत. आता मेडिकलवाला घेऊनच ये. बघितलं कशी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देते. लाखात एक मिळाली असून आपल्याला. अरे लाखात 3 सुना मिळाल्यात आपल्याला. या दोघी पण काही कमी नाहीत. हा. अगं अवधी तर सकाळी 5 वाजता उठते आणि तयारीला लागते. अरे सोपं नसतं असं. हो, वसुंधरा कमी नाहीच आहे. नाहीच आहे. चला आई बाबा, येतो आम्ही. बाय बाय बाय. बाय. चला मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. हं? वहिनी येते मी पण. होय. बाबा तुम्हाला काही हवंय? नाही, मला चहा लागेल विदाउट शुगर. आलंच. आई तुम्हाला काही हवंय? मला तर तू या घरातूनच निघून जायला हवंस. मिळणार आहे का मला ते? नाही ना? मग कशाला ही नाटकं? कामं कर जा. बाप रे, किती पसारा करून ठेवलाय मुलांनी. घ्या. बाबाच असे म्हटल्यावर काय बोल. हॅलो. हा बाबा, बरं झालं फोन केला. मी करणारच होते. वसुबाळा, कामात नाहीयेस ना तू? नाही हो बाबा, बस मुलांचा पसारा आवरत होते. काय म्हणतात मुलं? काय म्हणणार, दंगा चालू असतो नुसता. बरं बाबा, मी हे म्हणत होते, जोशी काकांचा फोन आलेला का? हो आला होता. त्यांच्याकडे ते हळदी कुंकू समारंभ आहे. हो हो, ऑर्डर पण मिळाली त्यांची मला. वसुबाळा, हल्ली कसं आहे ना की प्रत्येक समारंभात ना लोक फुलांचा बुके देण्याऐवजी अशी रोपटी देत असतात. हो ना बाबा, किती छान ना. बरं मी काय म्हणते, आपण पण अशीच जाहिरात केली पाहिजे है ना? मी ना तुम्हाला काहीतरी छानसं लिहून पाठवते. ते ना आपण आपल्या नर्सरीच्या सोशल पेजवर अपलोड करूयात. काय म्हणता? ए बाई, ते सोशल मीडियातलं आम्हाला काही कळत नाही ग. तूच काय ते कर. बर, मी करते. मी काय म्हणते वसू, तिकडे सगळं ठीक आहे ना? सगळं उत्तम चालू आहे गाई. नाही म्हणजे सगळे नीट वागतायत ना तुझ्याशी? हो ग, ऑलमोस्ट आधीसारखंच चाललंय सगळं. आणि जयश्रीताई? आई नाराज आहेत थोड्या माझ्यावर, पण मला आता त्याची काळजी नाही. कारण मला खात्री आहे की मी त्यांचा राग नक्की घालवेन. पण आम्हाला तुझी काळजी वाटते ग वसू. तू सांभाळून राहा, काळजी घे. नका काळजी करू दोघंही.
मी 2-3 दिवसात चक्कर टाकते. ठेवू? बरं ठेव हं? मग असं कसं लागला ग चटका? आई त्या वसुंधराने मुद्दाम केलाय. मला काय माहिती ती सांडशी गरम होती. मी तर आपला अखिलचा टिफिन भरायला गेलेले. हा बिचारी. मला तर वाटतंय ना, मागे मी वसुंधरेला किचन मध्ये यायला मनाई केली होती ना, त्याचा बदला घेतली ती. बघते आता तिच्याकडे. थांब. करेक्ट आहे. आणि माझी मम्मा म्हणते नाही ते बरोबरच आहे. ही वसुंधरा ना दिसती तशी अजिबात नाहीये. हा, खाऊ कुठली. गुड मॉर्निंग. मम्मा 100 वर्षांचं आयुष्य आहे तुला. आत्ताच तनया तुझ्याबद्दल बोलत होती. हो, मग हिचा चेहरा का पडलाय असा? हे बघ मम्मा, मला किचन मध्ये चटका लागलाय. बच्चा, किचन मध्ये असे छोटे मोठे चटके लागतच असतात. ए जयू, पण एवढ्यावरनं तिच्यावर रागवू नकोस हं. सवय नाहीये ग तिला, शिकेल हळूहळू. अगं नाही. बर मला सांग, तू कशी आहेस? बरी आहे, चाललंय. पण तू कसं काय येणं केलंस? अगं जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. म्हटलं प्रत्यक्ष भेटूनच बोलते म्हणून आलेले. आई, ते जरा कशी आहेस वसुंधरा? ही मस्त. आई, आज जेवणाला काय करू ते विचारायला आले होते. तुला हवं ते कर. तसंही स्वतःच्या मनासारखंच वागायची सवय आहे ना तुझी. मला वाटलं तर खाईन मी. विशाखा, चल आपण लॉन मध्ये बसून बोलूया. चहा बिया पाठवा आमच्यासाठी. आणि खायला सुद्धा पाठव. डाएट चालू आहे माझं, वेळच्या वेळेवर खायला लागतं. हे आणि तुला जमणार नसेल तर राहू देत. का नाही जमणार? आणते ना. चल आलेस. हो. अशीच उभी राहणारच? जा लवकर कर. माझ्या मम्माला वाट बघायची सवय नाहीये. नाही, तुझी मम्मा अशी अचानक आली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी खास प्लॅन असणार. हो ना? घाबरलीस? ओ, अजिबात नाही. मला घाबरायची गरजच नाहीये. घाबरून तर आता तुला राहायला पाहिजे, नाहीतर चटका बसतो की नाही. सकाळी जो काही धडा मिळाला ना, तो तुझ्या आईला पण गिरवायला सांग. तिला म्हणाव चांगल्या माणसांना त्रास नसतो द्यायचा, नाहीतर सगळं आपल्यावरच उलटतं. अगं तू जास्त तू नको बोलूस, गप्पा बसायचं. मी चहा करायला घेते, तू खायचं बघ. तुझ्या मम्माला वाट नको बघायला लावू. हा, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.